ड्रग्स पार्टीमध्ये पोलिसांनी पकडलेल्या खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। खेवलकरच्या मोबाईलमध्ये ज्या व्हिडिओ क्लिप सापडलेल्या आहेत त्यापैकी 4 तरुणींना पोलिसांनी शोधून काढल्याची माहिती आहे। या तरुणींनी तक्रार केल्यास खेवलकरच्या विरोधात महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। तसं झाल्यास खेवलकरची कोठडीतनं सुटका होणं अशक्य होणार आहे। प्रांजल खेवलकरचा पाय आणखी खोलात। त्या व्हिडिओतील 4 मुली पोलिसांच्या संपर्कात। मुलींनी तक्रार दिल्यास प्रांजलवर गुन्हा दाखल होणार। पुणे रेव पार्टी प्रकरणात अटक असलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये 252 अश्लील व्हिडिओ सापडल्याचा आरोप केला होता। या व्हिडिओतील 4 मुली संपर्कात आल्याची माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे खेवलकरचा पाय आणखी खोलात गेलाय। खेवलकरच्या मोबाईलमध्ये सापडलेले अश्लील व्हिडिओ नेमके कुठल्या महिलाचे आहेत हे याचा तपास आता पुणे पोलिसांकडून सुरू आहे। किंबहुना 4 महिला पोलिसांच्या संपर्कात आल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यांचं समुपदेशन सुरू आहे। त्या जर कदाचित तक्रार द्यायला तयार झाल्या तर कदाचित खेवलकरवरती बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि हे सगळं जे सेक्स रॅकेट जो आरोप केलेला आहे रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांनी ते त्याचा खूप मोठा भांडाफोड या प्रकरणातून होऊ शकतो। खेवलकरच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडिओमुळे त्यानं शेकडो तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा संशय आहे। त्यामुळे या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे। परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे। म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत एसआयटी स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे। अजून माझ्यापर्यंत ती मागणी आलेली नाही। मुळामध्ये या संदर्भात पोलिसांनी जी काही कोर्टामध्ये दाखल केला होता त्या सेमध्ये पोलिसांनी या प्रकरणाच्या संदर्भात काही अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये काही अश्लीलता आहे, काही महिला आहेत आणि त्यामुळे याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचा सादर केला होता। आता त्या संदर्भात पोलीसच निर्णय करतील, त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर पुढचं इंटरव्हेन्शन काय केलं पाहिजे त्याच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील। खेवलकर प्रकरणात तक्रार असल्यास पोलिसांनी गुन्हा नोंदवावा। रुपाली चाकणकरांना खेवलकरांच्या खासगी जीवनात ढवळाढवळ करायचा अधिकार नसल्याचा आरोप प्रांजल खेवलकरांचे सासरे एकनाथ खडसे यांनी केलाय। काही जर तक्रार असेल तर त्याचा गुन्हा नोंद करून जे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन जे सत्य आहे ते समाजावर मांडावं, भ्रम निर्माण करू नये। रुपाली ताईंना या संदर्भात कुठलाही अधिकार नाही की एखाद्या प्रायव्हेट लाईफ मध्ये आता बोल। आता याच्यासाठी मी म्हणतो प्रायव्हेट लाईफ की जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत, गुन्हा नोंद झाल्यानंतर ते सार्वजनिक होईल अशा स्वरूपाचा रुपाली त्याचा कुठलाही अधिकार नाही। तक्रारी घेतली तर त्यांच्यावरती तक्रार घेतली, एखाद्या बहिणीची तक्रार आली असते आणि ते जर झालं असतं तर मग ते कायदेशीर झालं असतं। परंतु या ठिकाणी हे प्रकरण जे आहे रुपालीताईंना त्या ठिकाणी लोढांचं प्रकरण आहे, गिरीश महाजनचं ते दाबण्यासाठी नाशिकचं जे 72 अधिकाऱ्यांचं लोहाणी टॅक्सचं प्रकरण आहे त्याच्याकडनं दुसरीकडे लक्ष बोलवण्याचं, ते साताऱ्याला एखादं प्रकरण घडत आहे आता त्याच्यात काही कागदपत्र आले, फोटो आले, त्याच्या संदर्भातलं लक्ष वितरण करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। खडसेंना बदनाम करावं, यांचे तोंड बंद करावं, माझं तोंड बंद होणार नाही। प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडिओमधील 4 मुली पोलिसांनी शोधून काढल्याची माहिती आहे। या मुलींकडून तक्रार दाखल झाल्यास प्रांजलचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास रॅकेटचा भांडाफोड होऊ शकतो। चंद्रकांत कुंडे, झी 24 तास, पुणे।